डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा। आठवले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अटल पार्टी ऑफ इंडियाचा। नेते रामदासजी आठवले साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। महिला सचिव महाराष्ट्र प्रदेशच्या सन्माननीय पिंपरी चिंचवड शहराचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सन्माननीय कुणीभाऊ वावळकर यांचा सत्कार मी सुंदरभाई कांबळे यांना अशी विनंती करतो त्यांनी करावा। त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला अध्यक्षा सन्माननीय कमलताई कांबळे यांचा सत्कार मी यांना अशी विनंती करतो। त्याचप्रमाणे सन्माननीय योगेश भोसले कार्याध्यक्ष यांचाही सत्कार मी सुंदरबाईंना अशी विनंती करतो त्यांनी आपल्या थोडक्यात प्रस्तावना करावा। ज्या पद्धतीने आमचे नेते केंद्रीय मंत्री मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब जे आदेश दिला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जाग्या जागेवर शाखा उभे झाले पाहिजे, आपल्या गोरगरिबांचे प्रश्न सुटले पाहिजे आणि या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण पाहिलं असेल करोना काळ असेल किंवा आड्यानड्याला पंचायत बाबतीत कमी जास्ती असेल तर एकमेव कार्यकर्ता कोणता दिसत असेल रस्त्यावर तर मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचा कार्यकर्ता रस्त्यावर गोरगरिबांसाठी असतो। आमचे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष कांबळे साहेब चांगल्या पद्धतीने आपण आजचा कार्यक्रम शुभेच्छा देतो। पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगल्या पद्धतीने तुमचं काम आहे आणि आपण या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण बोर्ड लावतोय त्या बोर्डाची आपल्याला काळजी घ्यायची का की सोनगामे ताई आणि अध्यक्ष बाळासाहेब भागवत साहेब तुम्हाला बी माझं आता एक महत्वाचा एक विषय मी समोर आणतो आपल्या पक्षासमोर का की पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमच्या बोर्डाला आमच्या आरपीआयच्या कार्यकर्त्याला बघायची बी ताकद कोणाच्या बापामध्ये नाही, आमच्या बोर्डाच्या आजूबाजूला फडकायची बी ताकद कोणामध्ये नाही। परवा 4-8 दिवसापूर्वी मी शगुन चौकामधून जात असताना माझ्या ताईच्या बोर्ड फाटलेलं दिसलं ते आरपीआयचं। फोन केलं सकाळी पण फोन उचलला नाही, त्याची दखल मी स्वतः घेतली। कमिशनर साहेबांना मी वर फोन केला, आरपीआयच्या बोर्डाला जे मी कोणी हात लावलेला असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा। आता या ठिकाणी आपला फलक लागलेला आहे, या फलकावर लक्ष टाका का की आम्ही फक्त फलक लावून सोडत नाही, आम्ही फक्त पक्षामध्ये कार्यकर्त्याला घेत नाही, आम्ही ही काळजी घेतो आमच्या पक्षामध्ये आमची आई बहीण जी येत असेल त्यांना कोणत्याही बाबतीचा त्रास होऊ नये ही काळजी मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली। आपल्या कार्यकर्त्याला कोणता त्रास होत असेल त्यांच्या मागं पुढं कोणत्याही बाबतीत त्रास होत असेल तर खंबीरपणे आपण राहायचं। या ठिकाणी झोपडपट्ट्या ज्या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये तिथं एकच नाव येतंय ते मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यासाठी येतंय। आपले पदाधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतात, चांगल्या पद्धतीने काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास होत राहतोय। ह्याच्या पुढे एकही बोर्डाला कुणी हात लावत असेल त्याला तोंडाला काळा लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि कमिशनर साहेबांना आम्ही सांगितलंय उद्या ऑफिस मीटिंग घेऊ, आमच्या बोर्डाला कोणी हात लावत असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। जास्ती काय नाही बोलतो, भिजायचं वेळ आलेलं आहे, आता मला बोलायची संधी दिली त्यासाठी मी सगळ्यांचा आभार मानतो, बोलून सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज। राजा भाऊला आणि मला खूप मनास्ताप झाला त्या दिवशी अक्षरशः बहुत लोकांनी कापण्याच्या तयारीमध्ये लागलेली। मी सांगितलं राजा भाऊला ते पहिला फोन केला होता, भावाभावांना फोन केला होता,
सर्व पदाधिकाऱ्यांना मी स्वतः बोलत होतो, मला फोन करा, अजितदारांना पण केला होता. बोलणं आलं हा तर नाही बोलणं होऊन नाही तर त्याचं आउटपुट काय निघलं नाही. लक्षात घ्या. आता तुम्ही विषय काढला म्हणून तो विषय या ठिकाणी मांडता, ठीक आहे. यानंतर महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब भागवत जोर लावला आहे कार्यक्रमावर, जोर लावला आहे कार्यक्रमावर. विरोधकाची झोप उडली आहे. अरे मी आणि चंद्रकांत आणि अध्यक्ष पुनर्वावर अजित शेख आणि सर्वजण आहे तुमच्या संख्येत आणि नक्कीच निवडून येणार आहे रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार. बरोबर. आणि आपण सर्वजण आहोत एक म्हणूनच समोरल्याला आमची दखल घ्यावी लागणार आहे. आता मधल्या कार्यक्रमात आता एक मेळावा होणार आहे आमचा. आठवले साहेब नसताना आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली ती तारीख डिक्लेअर झालेली आपली. कुठली? 26 ऑक्टोबर. लक्षात घ्यायचं सर्वांनी. ती एवढा जबरदस्त मेळावा करायचा की आपल्याला या शहरामध्ये आता सत्ता पाहिजे. खऱ्या दृष्टीने आम्हाला जर आम्हाला सत्ता नसेल, आम्ही निके दुसऱ्याला मत देत असतील तर हे बरोबर नाही. आणि जर कुणाला वाटत असेल की आमच्यात मेळ नाही, आमच्यात चांगला मेळ आहे म्हणून तर रिपब्लिकन पक्ष मोठा इथं व्हायला. कोणाला वाटतंय की कुणाला जरा या की कुणाला आहे कडक जे आहे ते आम्ही कधी कधी ताई आम्ही सांगतो हा थोडं गरम, आणि जर दुश्मन आला तर कडक मध्ये त्याला द्या एक चांगला कडक. आणि रिपब्लिकन पक्षाची वाढवा ताकद या शहरामध्ये कडक. आणि म्हणून मला सांगायचंय की हा जो बोर्ड लागलेला आहे, हा बोर्ड कायमस्वरूपी लागलेला आहे. मला शब्द दिलेला आहे आमचे सुंदर कांबळेंनी की मी आरपीआय सोडणार नाही. दत्तरपळ्यांनी शब्द दिलाय आम्ही आरपीआय सोडणार नाही. आरपीआय सोडत नाही त्यालाच आम्ही पद देतो. आणि सोडून गेला की त्याचं एवढं वाटलं होते तुम्हाला माहित नाही. आता इथं पाऊस यायला म्हणजे जास्त सांगणार नाही. आरपीआय सोडली आणि जास्त हुशारी केली त्याचं किती वाटोळ होतंय त्याला आम्ही आधी 35 वर्ष बघतोय. आणि म्हणून या शहरामध्ये आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये 5 नगर तिथं मागतोय, 5 मागतोय. अजून नगरसेवक अजून बघू वाढू आणि आम्हाला ते तिकट दिले पाहिजे. आम्हाला आम्ही मुद्दा म्हणून सांगतो की सुंदर कांबळे साहेब तुम्ही नका काळजी करू, आम्हाला सत्ता पाहिजे. आमच्या आरपीआयचे नगरसेवक आले पाहिजे, त्यांचे 100 येऊ द्या, आमचे तर 10-20-25 आमचे बी आले पाहिजे, 15-16-17 असे आम्हाला ताकद दिली पाहिजे ना. हसण्यापेक्षा काम करावं लागणार आहे. हसून चालणार नाही. आमची ताकद आपण वार्डामध्ये धावली पाहिजे. नाही तर उगाच म्हणायचे मी उभारणार आणि मला असं करायचंय मला तसं करायचंय, मी इथं भाषण करतोय आणि बाबूच्या माझं पुत्र नाही, असं काही झालं नाही पाहिजे. हे लक्षात घेतलं पाहिजे. मी माझ्यावरच बोलतो, दुसऱ्यावर बोलले राग येतो. आणि म्हणून ज्यांनी पक्षामध्ये काम करायचंय त्यांनी नीट काम करायचं. ज्याला काम करायचं नसेल त्यांनी फर्स्ट आपला पक्ष सोडून जायचे. काय पक्ष बंद पडणार नाही. जे पक्षामध्ये राहतो त्याचं नाव होतंय, जे पक्षामध्ये राहतोय त्याचं नाव होतं पिंपरी चिंचवड नाही तर महाराष्ट्रात नाव होतंय. लक्षात घ्या. या किवळ्या आणि पिंपरीमध्ये हे आमच्या राजेभाऊ कांबळे फार गंभीर आणि राजेभाऊचे बी या कार्यक्रमामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढे असतात. मला अभिमान वाटतो. बाकीचे कार्यकर्ते तोंड बाहेर चुकवतात पण हा माणूस तोंड चुकवत नाही, मला काही कळलं नाही गेले. बाकीचे रुसून बसतात, ताप आला थंडी आली म्हणून बसतात. हा माणूस कार्यक्रम लावला की पुढे येऊन फार काम करण्याची तिकीट कुणाला येते आपण निवडून आलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. असा कार्यकर्ता आपल्याला मिळाला पाहिजे. आणि म्हणून मला सांगायचे की बाबांनो आम्ही तुमच्या संगती आहोत आणि आम्ही आमचं मत एवढंच आहे की आपल्याला जोर लावावा लागेल. आम्हाला प्रत्येक वार्डामध्ये ताकद उतरावी लागणार आहे. ज्याला ज्याला उभा राहायचं त्यांनी आपल्या आपल्या वार्डामध्ये मेळावा लावला पाहिजे. यांनी आपल्या आपल्या वार्डामध्ये मेळावा लावून ताकद लावली पाहिजे आणि आपल्या बॅनर खाली कार्यक्रम झाले पाहिजे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण सर्वजण कोणी काळजी अजिबात करायची नाही. पुढल्याला सत्ता पाहिजे तर आम्हालाही सत्ता पाहिजे. त्याला गैरसमज असेल की आम्ही मोर्चाच काढू शकतो, आंदोलन करू शकतो, आम्ही भाषणच करू शकतो, आम्ही टाळ्याच वाजू शकतो, पण आता आम्हाला पाडता बी येतो, निवडून आणता बी येते. लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही जर एकदा आता जर आम्ही एकदा मी काय बोलत असतो पण माईकडे बोलला नाही. हा माझ्याकडे पैसे आरपीआय मुळे आलेले, माझ्याकडे आरपीआय मुळे इनोवा आले, माझ्याकडे आरपीआय मुळे जॉकीट आले, बाबासाहेबामुळे आले, आठवले साहेबामुळे आले. हे मी सर्व साहेबामुळे आहे, आठवले साहेबामुळे आणि बाबासाहेबामुळे माझं
हे मी ठामपणे सांगतो. अन्यथा मला कोणी विचारलं नसतं कुत्र्यानी लक्षात घेतलं पाहिजे. मी त्यांच्यामुळे आहे. मला आठवले साहेबांनी शरद पवारची ओळख करून दिली होती, मला अजित पवारची ओळख करून दिली होती. त्या टायमाला हे लक्षात घेतलं पाहिजे. मी कुठला माणूस म्हणून कोणी किती वादळ येऊ दे, अरे किती वादळ येऊ दे, किती वारा येऊ दे आणि काय बी होऊ दे, रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा या पिंपरी चिंचवड मध्ये नगरपालिकेवर फडकवण्याचं काम करणार आणि यावेळेस वाटेल ती चालेल. म्हणून आम्हाला आमचा जो मध्ये आम्ही जी ठरवलाय, आठवले साहेब नाही आणता रिपब्लिकन पक्षाचा मेळावा घ्यायचा आणि मित्र पक्षाला बोलवायचे, त्याला सांगायचे की हे आमची ताकद आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याला वाटतं आठवले साहेब येतात तेव्हाच लोक येतात. अरे आठवले साहेबांचे म्हणणं आहे की इथे नगरसेवक निवडून आले पाहिजे. तर अजितला सांगितलं की खराडवाडीमध्ये तयारी झाली पाहिजे. मुस्लिम आपला नेता आहे, इकडे अनेक बरेच लोक आहेत, आपल्या तयारी झाल्या पाहिजे आणि आमच्या तयारी आहे. जर त्यांचे ती म्हणत असतील तुमच्या सर्वेत बसणार नाही, तुमचा सर्वे तुमच्याकडे राहू द्या. सर्वेच्या नावावर आमचे टिकटकट करायचे नाही. त्यांचा सर्वे येणार, असं होणार, तिले आगावपणा करणार. तुमचा सर्वे 12 महिने चालणार आहे, मग का आमच्या त्या सर्वे मध्ये आमचं वाटोळ करणार आहे का? हे अजिबात चालणार नाही. आमच्या जिथं जागा निवडून येतात ती जागा आणि त्यांना माहिती आहे कुणाल कुठले उमेदवार किती मतांना पडले, त्यांच्याकडे लिस्ट आहे. साईला मला चांगलं माहिती आहे की या शहरात कुठला उमेदवार किती मतांना पडलाय. आम्ही बोलत नाही त्याचा अर्थ हे नाही त्यांनी समजून घ्यायचं. नावासहित सांगू शकतो, वाटलं तर यादी काढून घ्या अध्यक्ष, पहिल्यापासून किती उमेदवार इथे किती मताने पडले, कोण कोण निवडून आले. अरे 25 वेळा रिपब्लिकन पक्षाच्या नगरसेविका निवडून येतात. त्या जोक आहे का, खेळ आहे का? मी 100 मतांनी पडलोय. त्याचं कारण काय? माझ्याकडे रुपया नव्हता, फुटकी कवडी नव्हती. कोण म्हणताय रिपब्लिकन पक्षाची ताकद नाही? कोण म्हणताय? अरे रिपब्लिकन पक्षाची सत्ता येऊ शकत नाही या महाराष्ट्रात आणि या पिंपरी चिंचवडमध्ये. म्हणून आता आमच्या कार्यकर्त्यांना सज्ज राहिलं पाहिजे. आपला पक्षाचा कार्यकर्ता, आपला दांडा, आपला झेंडा आणि आपले मत. आम्हाला तुम्ही मत द्या, आम्ही तुम्हाला मत देऊ. आम्हाला सत्ता द्या, तुम्हालाही सत्ता देऊ. हे जोपर्यंत करणार नाही लक्षात घेतलं पाहिजे. टाळ्या वाजवून जमणार नाही लक्षात घेतलं पाहिजे. आता डोक्यात घेतलं पाहिजे. आम्हाला मतदारसंघामध्ये आमचा एक उमेदवार असेल, 1 किंवा 2, तुम्हालाही मत दिलं पाहिजे आम्ही आणि तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे. तुमचा उमेदवार अपक्ष निवडून येऊ शकतो, तुमचा उमेदवार नको त्या चिन्हावर निवडून येतो आणि आमचा उमेदवार निवडून येतो असं नाही म्हणायचं. येणारच तुम्ही आम्हाला मत दिले पाहिजे. मी एवढंच बोलतो. आणि कार्यक्रम सुंदर झालेला आहे, तसे सुंदरच आहेत तुम्ही. विचारांनी सुंदर आहे, कामाने सुंदर आहे. तशा ताई बी त्यांच्या चांगल्या ऍक्टिव्ह आहेत, ते बी चांगल्या ऍक्टिव्ह, महिला ते जास्त ऍक्टिव्ह आहेत. मला ते सगळ्या महिला ऍक्टिव्ह आहेत म्हणून सुंदर ऍक्टिव्ह आहे. महिलाची एवढी ताकद तुमच्या पाठीशी आहे हे साधी गोष्ट नाही. महिलांचा आशीर्वाद मध्ये तुमचं भलं होणार, तुमचं चांगलं होणार, तुम्ही नगरसेवक होणारच आहे. आणि आमच्या राजेंद्र कांबळेला न्याय द्यावा लागेल, नाही तर आम्ही तुमचेच गुण जायचो. राजेंद्र आमचं मागे राहायचा. राजेंद्र उद्या मग आम्हाला काही सोडणार नाही. ते जेवढे सहकार्य करते तेवढे खतरनाक आहे माणूस. राजेंद्रला सध्या मिळाली पाहिजे. उद्या नाही जर नगरसेवक निवडून आली एखादी कमिटी मिळाली पाहिजे. आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. हे आपल्याला आता वेळीचं राजकारण करावं लागेल. आपल्याला आता आपण जबाबदार माणसं आहोत. आपण जे इथं बसलेले आमचं काम जबाबदारीनं आहे. म्हणून आम्ही आता मित्र पक्षाची आपल्याला चर्चा सुरुवात होणार आहे. मित्र पक्षाला यादी देणार आहे आणि आपण आठवली साहेबाला पहिली यादी देऊ. मित्र पक्षाची चर्चा होणार आहे, तिन्ही आमदारांची चर्चा करूया आणि त्यांनी आमची नोंद घ्यावी. आम्हालाही सत्तेमध्ये संगती घ्यावं. महाराष्ट्रात त्यांचंही नाव होईल आणि आम्ही ऍक्टिव्ह आहोत सर्वजण आरपीवाले. आणि चांगलं बोर्डाचं उद्घाटन झालेलं आहे. आपण सर्वजण उपस्थित आहोत. मी सर्व नेत्याचं मी खरं तर हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्वच आज मी शुभेच्छा देतो सर्वांना. आया बहिणी पावसात येऊन बसल्यात आणि आपण सर्वजण सुंदर कांबळे साहेब तुम्ही चांगला आहे. तुम्ही राजेंद्र कांबळेंना सोडू नका, हे मला माहिती आहे. तुम्ही त्यांना सोडणार नाही. त्यांना नाही सोडलं, चांगल्या मतांनी तुम्ही निवडून येताल. आपले आरपीआय खतरनाक आमचे कार्यकर्ते गप असतात, मत असतात, हे मला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, राजेंद्र कांबळे सुकृ सदस्य होते, त्यांनी 5 वर्ष, त्यांनाही अनुभव आहे, चांगल्या पद्धतीत काम केलेलं आहे. पुढे बी न्याय मिळेल आणि मिळेल घेऊ आपण न्याय आणि असंच काम करावं आरपीआयचं, अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि ह्याच पद्धतीने काम करताल. तुम्हाला शुभेच्छा. तर मी धम्मरत्नाला म्हणलं, अरे पाऊस पडतोय. धम्मरत्न म्हटलं की पावसात भाषण झालं की सत्ता येते. तर म्हणलं ठीक आहे, बाळासाहेबांना बोलू दे, शरद पवारची जागा त्यांनाच घेऊ दे, सत्ता आपल्याकडे येईल. परंतु पाऊस गेला हरकत नाही. बाळासाहेबांनी एवढी तुफान बॅटिंग केली
की पाऊस सुद्धा म्हटलं की आपण आता थांबायला नको, शरणागती पत्करली पावसाने. त्यामुळं बाळासाहेबांनी अत्यंत चांगली महत्वाची भूमिका या ठिकाणी सांगितलेली आहे. खरं तर आपण सगळे सुद्धा आपण सगळे मागच्या वेळेला आपण लोकसभेला आपण साहेबांनी मतदान केलं, बरोबर ना. त्यानंतर आमदारकीला मतदान केलं. तुम्हाला बरेच लोक आले आम्हाला मत दे म्हणून, तुम्हाला ज्यांना वाटेल त्यांना मतदान केलेलं आहे. परंतु आता जे मतदान तुम्हाला करायचं आहे हे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी करायचं आहे. नगरसेवक पदासाठी हे मतदान करायचं आहे. हा नगरसेवक असा असला पाहिजे की जो आपल्या प्रश्नासाठी भांडला पाहिजे, जो आपल्या वेळेला उपयोगी पडला पाहिजे, आपल्या आवाजाला प्रतिसाद दिला पाहिजे, आपल्या घराजवळ पाणी आलं तर आपल्या घरापर्यंत आलं पाहिजे, आपलं पोलीस स्टेशनचं भांडण नसेल, आपल्याला दाखला मिळत नसेल, प्रवेश मिळत नसेल, प्यायला स्वच्छ पाणी येत नसेल, कचरा काढला जात नसेल, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत या प्रत्येक गोष्टीला आपल्या समोर वेळेला हजर असणारा माणूस म्हणून आपला नगरसेवक आपला असला पाहिजे. आणि ते आपले नगरसेवक म्हणून सुंदरभाऊ कांबळे यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. कारण आपण अनेक नगरसेवक पाहिलेत. तुम्हाला माहिती तुमच्या प्रभागाला किती नगरसेवक आहेत? माहिती आहे का किती नगरसेवक आहेत? किती आहेत? महिलांनी सांगा बरं. किती नगरसेवक आहेत तुमच्या प्रभागाला? 4 नगरसेवक आहेत. एका नगरसेवकाचं नाव सांगा बरं. एक नगरसेवक. हा, अजून आपल्या प्रभागात नाही, ते शेजारच्या प्रभागात आहेत. हे जे 4 नगरसेवक आहेत या 4 नगरसेवकांचे चेहरे मागच्या 6 महिन्यापासून तुम्ही बघितलेत का? बघितलेत का या प्रभागात? 4 नगरसेवकांचे चेहरे, त्यांचं नाव माहितीये का? नाही माहिती. ते तुमच्याकडे येतील. आता कधी येतील ते? जेव्हा आचारसंहिता लागू होईल तेव्हा येऊन तुमच्या 5-5 वेळा ते पाया पडतील. मावशी, ताई, माई. मुस्लिम महिला दिसली की सलाम अलैकुम म्हणणार, आपली महिला दिसली जय भीम म्हणणार, मातंग समाजची महिला दिसली जय लहूजी म्हणणार, असे म्हणणार आणि आपल्याला मत द्या म्हणणार. परंतु यांना काय तुम्ही बोलू? आमचे सगळे पैसे कार्यकर्त्यांनी भरले, आमच्या वडिलांना कपडे शिवून दिले कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवक म्हणून निवडून आणलं. तर हे धाडस तुम्ही महिलांनी करायचं आहे आणि अख्ख्या पिंपरी चिंचवड शहराला दाखवून द्यायचं आहे की आमचा नगरसेवक आम्ही आमच्या ताकदीवर कुणाचाही 1 रुपया न घेता आम्ही निवडून आणलेला आहे. हे दाखवून द्या आणि पैसेवाल्यांना दाखवा की आम्ही गरीब जरी असलो तरी आमचा नगरसेवक आम्ही बिन पैशाचा निवडून आणू शकतो. हे दाखवा. मला वाटतं आम्ही जेव्हा कधी निवडणुकीनंतर इथं भाषण करायला येऊ तेव्हा तुमच्या सर्वांचं अभिनंदन करण्यासाठीच येऊ, एवढंच या ठिकाणी सांगते. आणि सुंदरभाऊ कांबळे यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आणि एकच सांगते की त्यांच्या सोबत राजेंद्र कांबळे साहेब आपल्या सोबत आहेत. ते सुद्धा स्वीकृत नगरसेवक म्हणून मागचे 5 वर्ष त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. शेजारची इमारत जी तुमची इथं आहे तिथे लोकांना राहायला देत नव्हते महानगरपालिका. गेली 12 वर्ष पेंडिंग विषय होता. ते स्वतः त्यांनी अनेक मार्गी लावलेले आहे. मी त्यांच्या सोबत गेलेले आहे. अनेक प्रश्न त्यांनी महानगरपालिकेत मांडलेले आहेत. त्यामुळे कांबळे साहेब, राजेंद्र कांबळे साहेब हे आपल्या सोबत 100% असणार आहेत. 2 कांबळे एकत्र असेल तर कुणाची ताकद नाही. सुंदरभाऊ, मी तुम्हाला मागे खेचायची. 3 कांबळे झाले. नाही, मी सोन कांबळे ना. नाही, मी एक सोन कांबळे तुमच्या सोबत आहेत आणि त्या ताई पण आहेत. त्यामुळे दोघं तुम्ही एकत्र असाल ही खूप मोठी ताकद आहे आणि या कोणाला घाबरायचं नाही. निवडणूक सोपी जरी नसली तरी अशक्य नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या समोर आम्हाला माहिती आहे काय दिवे लावलेत. महानगरपालिकेचे एक प्रश्न विचारला नाही साधा, जातीच्या नावावर निवडून जातात आणि गरिबांचे प्रश्न विचारत नाहीत. एसआरएचे एवढे मोठे प्रॉब्लेम झालेत, कधी ते एक ब्रश शब्द काढला नाही. मग अशा नुसतं देखण्या दिवेला आपण निवडून द्यायचं नाही. आपला उमेदवार काम करणारा आहे एवढं लक्षात ठेवा. असं आपण त्या उमेदवाराला सांगितलं पाहिजे आणि आमदार खासदारांना पण आपण आपल्या निवडणाऱ्या सांगितलं पाहिजे की बाबा आम्हाला सुंदर कांबळे हा चांगला उमेदवार आहे आणि त्याचा हा चांगले उमेदवार आहेत. म्हणून दोघंही कांबळे कुटुंबाला माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि कांबळे साहेब आपल्याला सांगू इच्छितो की आठवले साहेबांनी मला 3-4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की शहरामध्ये बोर्ड झाले पाहिजे. बाळासाहेब असतील, ताई असतील आणि अजितभाई शेख असेल यांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवली. ताई, आपण शहरामध्ये पिंपरी विधानसभा आपण 48,000 मतदान आपल्याला त्या ठिकाणी पडले. आपली ताकद भरपूर आहे. आणखी आपण कार्यकर्त्यांपाशी जाऊ, आपली ताकद त्या ठिकाणी उभा करू. बाळासाहेब, तुम्ही दुसरीच्या तिकडे आपली शाखा उद्घाटन झालं पाहिजे.
आपल्याला टार्गेट आहे ऑक्टोबरच्या 30 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला 32 प्रभागामध्ये 32 शाखा उद्घाटन करून 26 ऑक्टोबरला आपला रिपब्लिकन पक्षाचा विजय संकल्प मेळावा आहे. आपल्याला आज या ठिकाणी सांगू इच्छितो की त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यायचंय. आपल्याला ताकद दाखवायची आपल्या पक्षाची आणि तुम्ही जर आपल्या पक्षाच्या मागे राहिला तर आम्हाला पण 10 हत्तीचं बळ आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलते. आणि कांबळे आणि तथाय कांबळे आणि सुंदर कांबळे यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी तुम्ही नक्कीच नगरसेवक या उमेदवारासाठी याच्यासाठी पात्र आहात. एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो.